रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, येत्या मकर संक्रांतीला चुकूनही या 5 वस्तू कोणाला देऊ नका, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी घेईल. मंगळवारी 14 जानेवारी 2025 रोजी यंदाची मकर संक्रांत आलेली आहे. यंदाचे सूर्याचे मकर संक्रमण बालवकर्णावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ तर उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे. मकर संक्रांतीला स्नान, दान, जप, तप इत्यादी शुभ कार्य तसेच काही खात्रीशीर ज्योतिषी उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यकाळाची देखील प्राप्ती होत असते. फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात करायच्या असतात. यंदा आपल्याला 14 जानेवारीच्या सकाळी 8:54 ते सायंकाळी 4:54 त्या गोष्टी करता येतील. तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा, कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील आपण दान धर्म करू शकता. म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वाण, वौसा म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दान धर्म म्हणा, या दिवशी आपण काही वस्तू गरजू लोकांना तसेच विवाहित महिलांना सुहासिनींना देत असता. पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू त्या देणं टाळायचं आहे. कोणत्या त्या वस्तू ज्या दान देणं आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम आदित्याय नमः नक्की लिहा. 20 ते 30 डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचे उत्तरायण सुरू होत असतं. यंदा ते 21 डिसेंबर 2024ला सुरू झालं. तरीही मकर संक्रांतीलाच काही भागांमध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं. ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो. धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणमध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचे दार उघडलेलं असणं. म्हणूनच तर महाभारतातील पितामहा भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन सुद्धा जेव्हा मृत्यूशयावर पडलेले होते तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणची वाट पाहत होते, कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून. तर अशा धार्मिक दृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो, जेणेकरून त्याचा पुण्यकाळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याची मदत होईल. पण यामध्ये काही वस्तू संपूर्णतः वर्ज्य करायच्या आहेत. नंबर 1, यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू. बघा, सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच. आपण वेगवेगळ्या गोष्टी सणावाराच्या निमित्ताने विकत घेत असतो, पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही. हे खरं आहे की आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो, पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शनिवारचा दिवस तुम्ही निवडू शकता. कारण असं म्हणतात, झाडू हा नेहमी कठोर वारा दिवशी खरेदी करावा. शनिवार हा दिवस कठोर वार मानला जातो. म्हणून झाडू खरेदी करायचा असेल तर कोणत्याही महिन्यातील शनिवारी झाडू खरेदी करावा. तसेच आपल्या चॅनेलवरती खराब झाडू कोणत्या दिवशी घराबाहेर टाकावा, तसेच झाडूविषयी सर्व नियम याबाबतचा एक व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही तो नक्की पहा आणि झाडूविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या. मकर संक्रांती दिवशी झाडू खरेदी केला तर त्या कारणाने आपण झाडू विक्रेत्याला त्याची किंमत म्हणून पैसे देऊ, पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि तिथे आपण पैसेही खर्च केले ही एक चूक. आणि पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे, पण अशी ही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दरिद्री आपल्या सर्वांच्या वाट्याला येते. घरातील झाडू या दिवशी कोणाच्याच नजरेला पडून देऊ नये, यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी घर व घराचा परिसर झाडून घ्यावा. या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. मंदिरामध्ये झाडूचं दान करणे हे भाग्याचे लक्षण आहे, पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात. मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही, कारण संक्रांत असेल किंवा कोणतंही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो. बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना द्यायला पाहतात. पूर्वीच्या काळाची काही लोक काही वस्तू देणं प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये झाडू सुपलीपासून सगळेच दिलं. पण अशा चुका टाळायच्या आहेत. काही गोष्टी वर्ज्य असतात, त्या मात्र आपण अजिबात देऊ नयेत.
नंबर 2, दुसरी वस्तू म्हणजे की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात. बरोबर आहे, शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पीडा, शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात किंवा अमावस्येला, सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होऊन जाते. त्याचा आशीर्वाद ते दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पितापुत्रांचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही. मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे, त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नये. तसेच महिला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करतच असतात. तर वाणामध्ये सुद्धा खाद्यतेलाचं एखादं लहान पॅकेट किंवा काही हेअर ऑइल, सुगंधित तेल असेल तर वाणाला देऊ असा विचार करत असाल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होणे टाळा. तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे तेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर याचा परिणाम उलट होऊ शकतो. नंबर 3, आता तिसरी वस्तू पाहू. ही वस्तू सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही. बऱ्याच वेळा महिला मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हटलं की काही वाण वस्तू सुद्धा एकमेकींना देताना किंवा घेताना दिसतात. त्यामध्ये काही संसार उपयोगी साहित्य सुद्धा वाण म्हणून वाटले जाते. यामध्ये किसनी, बटाटा वगैरेची साल काढण्यासाठी पिलर, पिझ्झा कटर किंवा मेकअपचं साहित्य सुद्धा महिलांना कामात येऊ शकतं म्हणून सेफ्टी पिना वगैरे सुद्धा महिला वाणामध्ये देतात. तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या, पिना म्हणजे काय, एक प्रकारचं लोखंडच. या दिवशी धारदार, टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचं असतं किंवा काही दानधर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार, धारदार किंवा लोखंडी वस्तूंचे दान अजिबात करायचं नाही. नंबर 4, पुढची चौथी वस्तू म्हणजे कपडे. मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही किंवा किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचे दानधर्म केला तर तो सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधी ही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल. त्यामुळे कपड्यांचे दान करताना सुद्धा आपण त्यामध्ये ब्लँकेट, चादर किंवा उबदार कपडे गरजू लोकांना दिले की खरंच गोरगरीब लोकांना याची मदत होऊ शकते. यामुळे प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात. कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचं धनी असं म्हटलं जातं. कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचे काम करतो. म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दानाचा धनी म्हणतो. कारण कोणतेही किंमत आपण या सूर्यप्रकाशासाठी मोजत नाही. याशिवाय आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात जर आपण मकर संक्रांतीचे हे दान त्यांच्या नावाने केलं तर. पण काही जण काय करतात, थोडेफार वापरलेले कपडे असतील ते देतात. पण असं अजिबात करू नका. याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपण येईल अशा पद्धतीने होऊ शकतो. त्यावर होणारा खर्च म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं. दान किंवा वाण स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेल्या वस्त्र द्यायचं असतं. हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणि नेहमी लक्षात ठेवा की आपण दुसऱ्यांना जे काही देतो त्याच प्रकारे आपल्याला परत मिळतं. म्हणून देताना चांगलंच द्या, म्हणजे आपल्यालाही त्याचं चांगलंच फळ मिळेल. नंबर 5, पुढची आणि शेवटची वस्तू ही की महिला हळदी कुंकू करूया म्हणून वाणाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात. पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना दिसतात. कारण स्वस्तात मस्त पर्याय वाटतो म्हणून. पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मामधल्या या पवित्र सणाचा मूळ गाभाच आपण विसरत आहोत. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो. कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दान धर्म किंवा वाण देणं या गोष्टी सुद्धा त्यामध्ये येतात. पण मग त्यासाठी सुगडात पूजल्या जाणाऱ्या भाज्या, फळं, तिळगुळ यांनाच खरं वाण ववसा म्हटलं जातं. पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे, भांडी वगैरे जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायच्या इच्छा असतील तरी पण तांब, पितळ, चांदी, सोनं या धातूंना महत्त्व द्यावं. प्लास्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना नाही.
मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र, तिळपात्र, नवे भांडे, सोने दान करावे हे ऐकतो, पण करतो मात्र याच्या उलट. दान हे सत्पात्री असावं, गुप्तपणे करावं, आपल्या कृतीनुसारच करावं. पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हितायचं आहे, काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होय. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दानधर्म असेल किंवा हळदी कुंकवाच्या निमित्ताने घ्यावयाच्या वाण वस्तू असतील, त्यामध्ये कोणत्या वस्तू घेणे टाळायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी. जय श्री राम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.